आणि यानंतर एक महत्त्वाची वेगळी बातमी। काल मंत्रालयामध्ये आलिशान लॅम्बोर्गिनी कार आल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। ही कार स्कायलाइन कमर्शियल ट्रस्टची असल्याची माहिती आहे। भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी या कारमधून व्यक्ती आल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर तासनतास वाट बघावी लागते। मात्र या आलिशान कारला काल चेक न करताच मंत्रालयात सोडण्यात आलं। विशेष म्हणजे या कारच्या काचा काळ्या रंगाच्या होत्या, त्यामुळे कारमध्ये कोण होतं याची सविस्तर माहिती मिळू शकली नाही। मात्र ही आलिशान कार मंत्र्यांचा ताफा ज्या ठिकाणी उभा राहतो त्या ठिकाणी थांबल्यानं सगळ्यांच्या नजरा या आलिशान कारकडेच होत्या। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। राजू, आपल्याला माहिती आहे मंत्रालयातली सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट असते, त्यात या कारचं चेकिंग न होणं, थेट मंत्रालयात प्रवेश मिळणं, त्याला काळ्या काचा असणं, हे सगळं काय, हा सगळा काय प्रकार आहे? कोण आलं होतं या कारमधून कळू शकलंय? प्रज्ञा, आपण पाहतोय की काल मंत्रालयामध्ये ही आलिशान गाडी आलेली होती। मात्र आपण पाहिलं तर मंत्रालयात जर कुठली गाडी यायची असेल तर गाडीला पास असावा लागतो किंवा स्पेशल जे आहे ते पास घ्यावा लागतो। जर सर्वसामान्यांना जर मंत्रालयात यायचं असेल तर पास काढावा लागतो। सगळ्या ज्या अटी आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात। मात्र काल ही आलिशान कार गेटवरती आमदार निवासच्या बाजूने गेटवर गार्डन गेटने आली, त्यावेळी कुठल्या प्रकारच्या कारची जी आहे ती चेकिंग करण्यात आलेली नाही। थेट ही लॅम्बोर्गिनी कार जी आहे ती मंत्रालयामध्ये दाखल झाली। सूत्रांच्या माहितीनुसार राधाकृष्ण विखे पाटील जे भाजपचे मंत्री आहेत त्यांना भेटण्यासाठी ही व्यक्ती आलेली होती आणि हीच व्यक्ती कार जी आहे ती चालवत आतमध्ये आली। मात्र आणखी कोणी कारमध्ये होतं का हे समजू शकलं नाही, कारण संपूर्णपणे गाडीच्या काचा ज्या आहेत त्या काळ्या होत्या। खरं तर आपण पाहतोय का मुंबई पोलिसांचे नियम आहेत की काळ्या काचा, काळी फिल्म जी आहे ते लावू देत नाही। मात्र ह्या गाडीला असतानाही ही गाडी मंत्रालयामध्ये प्रवेश केला, त्यामुळे विरोधक टीका करू लागलेले आहेत का जर सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर मोठ्या अटी नियम जे आहेत ते घातले गेलेले आहेत, त्यांना प्रवेश मिळत नाही, तासनतास रांगेत उभं राहावं लागतं। मात्र जर असं कोणी व्हीआयपी आलं तर त्यांना तात्काळ जो आहे तो प्रवेश दिला जातो। अशा प्रकारची जी आहे ती विरोधक टीका करताना पाहायला मिळते। खरं तर ही कार जी आहे ती आल्यानंतर ज्या ठिकाणी मंत्र्यांचा ताफा उभा राहतो गाड्यांचा, त्या ताफ्याच्या ठिकाणी ही गाडी उभी होती। त्यामुळे नेमकं एवढ्या मोठ्या महागड्या आलिशान गाडीतून कोण नेमके आले, मंत्री आले का आणखी कोण आले, यासाठी जे आहे ते अनेकांच्या नजरा या गाडीवरती खिळलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। मात्र त्यानंतर कळलं की ही गाडी जी आहे ती कोणीतरी खाजगी व्यक्ती आहे आणि ती मंत्रालयामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। मात्र या सगळ्या याच्यामध्ये कुठेतरी उल्लंघन होते, अशा प्रकारची टीका जी आहे ती विरोधक आता करू लागलेली आहेत। प्रज्ञा। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। ते गुड आहे, धूमकेतूप्रमाणे ती उगवली आणि निघून गेली। तुम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे, नाहीतर आम्ही शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत। आमच्या हातामध्ये काही गोष्टी लागलेल्या आहेत, एवढंच सांगेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।